लवकरात लवकर इंटर करायचे जय काप्रोबा भेले भावेश आणि अल्पेश टॉपनर प्लेयर मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहतोय टॉप ऑर्डरची जोडी ही रवाना होताना मैदानाच्या आतमध्ये मागच्या पर्वामध्ये मला अजून आठवते जय हनुमान पिंपलासची ती स्पर्धा होती शेवटचा सामना होता काय खेळ सादर केला होता जय काप्रोबा भेल या संघाने जय बजरंग भावाले बी या संघाला पराभूत केलं होतं अंतिम सामन्यामध्ये आणि पहिली स्पर्धा जिंकण्याचा भीम पराक्रम केला होता जय काप्रोबा भेल या संघाने पिंपलासच्या ग्राउंडवर कमालीचा खेळ सादर केला होता भावेश पाटील याच्या नेतृत्वामध्ये चालू हंगामाचा जर आपण विचार केला तर जय काप्रोबा भेल या संघाने 2 विजेतेपदांना गवसणी घातलेली आहे एकमेव असा संघ आहे की 3 विजेतेपद जेतेपदाला गवसणी घालणारा जय बजरंग भावाले बी या संघाने रँकिंग मध्ये अव्वल स्थानावर हा संघ सध्या बघायला मिळतोय 64वा मानकोली या संघाने देखील 2 विजेतेपद पटकावले आहेत त्यानंतर 64वा मानकोली या संघाने देखील 2 विजेतेपद पटकावलेले आहेत निव एकविरा पिंपळनेर संघाने देखील 2 विजेतेपदांना गवसणी घातलेली आहे जय हनुमान एकता सारंगाव संघाने देखील 2 जेतेपद पटकावलेले आहेत ही संपूर्ण माहिती माझ्यापर्यंत धनाजी पाटील मास याने पोहोचवलेली आहे थँक्यू सो मच तर लगेचच आपण सामन्याला प्रारंभ करूया पंचांचा ग्रीन सिग्नल स्टॉप वॉच आम्ही ऑन केलेला आहे बघा 5 षटकांसाठी 25 मिनिटांचा अवधी असेल 4 षटकही तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करावे लागतील 22 मिनिटं 2 मिनिटांचा ड्रिंक्स इंटरव्हल असेल तुम्ही जर जेवढे फास्ट खेळाल ना तेवढी स्पर्धा ही यशस्वीरित्या संपन्न होणार आहे याची आपण नोंद घ्यायची आहे यज्ञेश कोहली शेवटच्या मोमेंट्सला चेंडूला हलक्यात आणि फक्त स्टिअर केलेला आहे भावेश पाटील ऑफ द मार्क धावसंख्येचा शुभारंभ करताना एका धाबेच्या मदतीने 1 धाव कंप्लीट केली धावसंख्येला प्रारंभ करताना पहिल्या चेंडूवर यज्ञेश कोहली पॉवर प्ले नंबर 1 चे षटक घेऊन आलेला आहे मीडियम पेसर बॉलर स्ट्राईकला आता बॅटर असेल अल्पेश पाटीलचा खेळ मागच्या पर्वामध्ये मी बघितला होता कमालीचा खेळ सादर केला होता अंतिम सामन्यामध्ये जय बजरंग भावाले बी संघाच्या अपोजिट खेळताना जबरदस्त आक्रमक बॅटिंग त्याने सादर केली होती पण हे विसरता कामा नये चोक्कर संघ आहे धोकादायक संघ आहे न्यू सिद्धिविनायक अंजूर लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन डावखोरा बॅटर आता स्ट्राईकला असेल अल्पेश पाटील साइड चेंज करताना गोलंदाज यज्ञेश कोहली मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटची आतली कडा घेऊन चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये 1 बाउन्स एसटी रक्षकाने कलेक्ट केलेला आहे कुठल्याही प्रकारची धाव नाही चेंडू जातो निर्धाव फक्त 1 धाव धावपलकर आतापर्यंत 2 चेंडू टाकून झालेले आहेत पॉवर प्लेच्या षटकातील यज्ञेश कोहली खूप चांगली गोलंदाजी करतोय P1च्या षटकामध्ये राईट आर्म राऊंड द विकेट स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न खूप सुंदर चेंडू होता शरीराचा वेध घेणारा चेंडू काय गोलंदाजी केली जात आहे यज्ञेश कोहली द्वारा खूप चांगली गोलंदाजी करतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये 3 चेंडू टाकल्यात फक्त 1 धाव खर्च केलेली आहे कमालीची गोलंदाजी कुठल्याही प्रकारचं फ्रीडम दिलं जात नाही स्वतंत्र दिलं जात नाही मोठा फटका खेळण्यासाठी पूर्णपणे बांधून ठेवलेला आहे फलंदाज अल्पेशने आतापर्यंत 2 चेंडूंचा सामना केलेला आहे खाते उघड त्याला करता आलेली नाही पुन्हा एकदा तयार होईल यज्ञेश कोहली यंग टॅलेंटेड गोलंदाज आहे यज्ञेश कोहली ऑल ऑफ नेट शॉट चेंडू हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक दूरवरून झेपावतोय अफलातून झेल
आणि पहिल्या फलंदाजाचा संपला खेळ. थँक्यू डीजे निखिल. पहिला गडी बाद झालेला आहे. अल्पेश पाटील. विराज येतोय. खूप चांगला फटका. चेंडू गॅप मधून चाललाय डीप कव्हर सीमारेषेकडे. टिपिकल पॉवर प्लेचा फटका. गुड शॉट. 4 धावा चौकार. वरचा फुलटॉस चेंडू होता. विराज संघाचा कॅप्टन आहे. कॅप्टन पदाची मोठी मदार त्याच्यावर आहे. आल्या आल्या चौकारणीची खाते उघड करताना विराजला आपण बघितलं. चेंडू जातोय निर्धाव आणि ह्याच बरोबर पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाच्या अखेरीस धाबा आहेत धावपलकर. एक गडी बाद 5 अशी स्थिती बघायला मिळते ती. नाणेफेक गमावल्यानंतर जय काप्रोबा वेल या संघाची फक्त आणि फक्त 5 धावा. काय गोलंदाजी केली आहे. 4 मिनिटांमध्ये पहिलं षटक हे कंप्लीट केलेलं आहे. खूप चांगला ओव्हर रेट मेंटेन ठेवलेला आहे पहिल्या षटकामध्ये गोलंदाज यज्ञेश कोहली याने. पण पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये पूर्णपणे दबावामध्ये आणलेलं आहे. फसवाई 70 80 जय काप्रोबा वेल या संघाला काय गोलंदाजी केली. 1 विकेट. अल्पेश शून्यावर बाद झाला होता. खेळपट्टीवर भावेश खेळतोय 1 धावेवर. विराज खेळतोय 4 धावांवर. येणारे अजून 4 षटक आणि 4 षटकांमध्ये एक मोठं चॅलेंज सेट करायचं असेल तर धावांचा वेग वाढवावा लागेल. षटक क्रमांक 2 ला आता प्रारंभ होईल आणि दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर तयार होईल रोहित पाटील. टीमचा कॅप्टन देखील आहे रोहित पाटील. मोठी जबाबदारी त्याच्यावर देखील आहे. बघूया पहिल्या विजयाची नोंद कोणता संघ करणार. विजयी सलामी कोणता संघ देणार. स्ट्राईकला सर्वात सिनियर खेळाडू अनुभवी खेळाडू आहे भावेश पाटील. पॉवर प्ले नंबर 2 चं षटक आता मार्गस्थ होईल आमच्यापासून दूर जाताना. रोहित पाटील शेवटच्या मोमेंट्सला फक्त हलक्या हाताने चेंडूला स्लाइस करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची कडा घेऊन चेंडू गेला होता. थर्ड मॅनला वेळ होती भावेश याच्याकडे 1 धाव कंप्लीट करण्याची. 1 धाब्याच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्डवर 6. 1 गडी बाद. पुन्हा एकदा रोहित बॉलिंग मार्कवर तयार होत असताना साइड चेंज करतोय. राईट आर्म राऊंड द विकेटने मारा करेल. सामना करेल विराज. फिल्डिंग मध्ये बदल करताना दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकाला आता इथून सुरुवात झालेली आहे. खूप सुंदर मैदान आहे भिवंडी तालुक्यातील स्वर्गीय किशोर आर पाटील क्रीडानगरीवर. हा क्रिकेटचा थरार आपल्याला बघायला मिळतोय. शेवटच्या मोमेंट्सला चेंडूला द्विधा मनस्थितीमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. खूप सुंदर चेंडू होता. अँगल क्रिएट करणारा चेंडू पूर्णपणे चकवा दिलेला फलंदाज विराजला. धावा मात्र धावपलक स्थिर आहेत. फक्त बिमर साठी रिव्ह्यू आहे वाईट साठी नाही. याची आपण नोंद घ्यायची आहे. पुढचा चेंडू. अजून एक सेम डिलिव्हरी. जोरदार अपील केला होता लाऊड शॉट. पंच सहमत नाहीत. काय गोलंदाजी केली जात आहे रोहित द्वारा. खूप सुंदर चेंडू होता. फलंदाजाला पूर्णपणे बीट करणारा चेंडू होता.
गुड लेन्स स्पॉट चेंडूने उचली घेतली होती आणि सरळ निघून गेला होता यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव. धावा मात्र धावपलक स्थिर आहेत. 6 धावसंख्या थांबलेली आहे. 3 चेंडू आतापर्यंत टाकलेले आहेत. रोहित पाटील याने फक्त 1 धाव खर्च केलेली आहे. कमालीचा बॉलिंग युनिट अटॅक आहे न्यू सिद्धिविनायक अंजूर संघाकडे. पुन्हा एकदा फोर्सिंग शॉट बघायला मिळतोय. मिडॉनच्या डोक्यावरून खेळलेला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक दूरवरून झेपावलेला आहे. 1 धाव पूर्ण करतोय विराज. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण करताना पाहतो आपण विराजला. 2 धावांच्या मदतीने आता धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्डवर. 8 ला 1 खेळाडू बाद. पुन्हा एकदा रोहित आमच्यापासून दूर जातोय. राऊंड द विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. स्विंग अँड मिस. फॅन्टास्टिक डिलिव्हरी. चेंडू जातो डॉट. काय गोलंदाजी करतो रोहित. कमालीची गोलंदाजी. अचूकता आणि भेदकता. तिखट आणि जालीम मारा बघायला मिळतोय कॅप्टन रोहित पाटील याचा. 5 चेंडूंमध्ये फक्त 3 धाबा खर्च केलेले आहेत. पुढचा चेंडू. चेंडूला मात्र सोडून दिलेला आहे. स्क्वेअर चेंडू आहे. पंच वाईटची खून करताना आउटसाइड द ऑफ टॉमा चेंडू टाकला होता. उजव्या एसटीच्या खूपच बाहेर चेंडूने वळण घेतला होता. एक अतिरिक्त धाव धावपलकावर जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने आता धावसंख्या पुढे जात असताना 9. पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्कवर रोहित पाटील. लॉंग रनअप. राईट आर्म. राऊंड द विकेट. हो फुलटॉस चेंडू होता डाव्या एसटीवरचा. जोरदार अपील केलं जातं पायचीतचा. या स्पिंगर अप. अजून एक फलंदाज बाद होतोय विराज पाटीलच्या रूपामध्ये. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. पार्थ 3ऱ्या षटकासाठी तयार होईल बॉलिंग ट्रॅकवर. आणि न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे दर्शन पाटील. पूर्णपणे बॅकफुटवर सध्या तरी बघायला मिळतोय. फसवाई 7080 जय काप्रोबा व्हेले. जी सुरुवात मिळायला हवी होती ती सुरुवात मिळालेली नाही. ह्या उलट नाणेफेक जिंकून जो निर्णय घेतलेला आहे क्षेत्ररक्षण करण्याचा 2 षटकांपर्यंत योग्य निर्णय वाटतोय न्यू सिद्धिविनायक अंजूर या संघाचा. इथून आता भावेश पाटीलला वार आणि पलटवार करावे लागतील. हल्ला बोल बॅटिंग करावी लागेल. किमान जर 50 धावा जोडल्या तर एक फायटिंग मॅच होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही या 2 संघांमध्ये. 50 धावा मी तर म्हणेन एक चांगलं लक्ष ठरू शकतं. पण त्यासाठी चांगली फलंदाजी करावी लागेल. हो चेंडू पाहतोय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक झेपावतोय. अजून एक गडी बाद होतोय. भावेश पाटीलच्या खेळीचा अंत. भावेश पाटील देखील स्वस्तामध्ये बाद झालेला आहे. न्यू बॅटर आता अनिकेत मैदानाच्या आतमध्ये जातोय. क्रमांक 5 वर खेळण्यासाठी अनिकेत एक कंप्लीट ऑलराऊंडर खेळाडू आहे. मधल्या फलीतील एक विस्फोटक बॅटर आहे. खूप मोठी जबाबदारी त्याच्यावर असेल. 3 फलंदाज झटपट बाद झालेले आहेत. धावा मात्र धावपलकावर स्थिर आहेत 9. हाराकिरी फलंदाजीमध्ये बघायला मिळते. इथून आता पार्टनरशिपची नितांत आवश्यकता आहे. जय काप्रोबा व्हेल या संघाला विकेट शाबूत ठेवावे लागतील. पार्टनरशिप करावी लागेल.
यानंतर जो सामना होईल गावदेवी RD ट्रिपल बोल 0 ओवली आणि त्यांच्या विरुद्ध संघ असेल जरीमरी अलिमगर ए. दोन्ही कॅप्टन आपण ताबडतोब रिपोर्ट करायचं आहे. जर आपण इनिंग ब्रेक नंतर टॉस करण्यासाठी आला नाहीत तर तुम्हाला पेनल्टीचा सामना करावा लागेल. हो, शेवटच्या मोमेंट्सला फक्त हलक्या हाताने चेंडूला स्टिअर केलेला आहे. एक धाव पूर्ण करतोय अनिकेत. ऑफ द मार्क. धावसंख्या आता पुढे जाईल स्कोर कार्डवर 10. बऱ्याच उशिरानंतर धावसंख्या 10 या अंकावर जाऊन पोहोचलेली आहे, कारण षटक क्रमांक 3 ला देखील प्रारंभ झालेला आहे. पार्थ नाईक चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत त्याने 2 चेंडू टाकलेत, 1 विकेट आणि फक्त 1 धाव खर्च केलेली आहे. पुन्हा एकदा आमच्यापासून दूर जातोय. हो, जागेवरूनच फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. हा दिशाहीन चेंडू आहे. वाईटला रिव्ह्यू नाही याची नोंद घ्यायची आहे. फक्त बीमरसाठी रिव्ह्यू आहे. आणि जर पंचांना डाऊट असेल तर पंच DRS ची मागणी करू शकतात. एक अवांतर धावपलका जोडली जाईल. धावसंख्या पुढे जात असताना 11. पुन्हा एकदा एक चांगला फटका. व्हॉट अ शॉट. पंच केलाय चेंडूला. गॅप मधून चेंडू चाललाय, पण तिथे एक्झॅक्टली काय घडलंय पाहावं लागेल. यास चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धाबा चौकार. दर्शनच्या बॅट मधून दर्शनीय शॉट आपण बघितला. 4 धावा चौकार. चौकाराबरोबर धावसंख्या आता पुढे जाईल स्कोर कार्डवर 15. पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू फ्लाय स्लिप मध्ये गेला होता. वेळ होती फलंदाजाकडे एक धाव पूर्ण करण्याची. एकच धावेवर संतुष्ट बॅटर दर्शन. धावसंख्या संथ गतीने पुढे जात असताना धावपलकर 16. अनिकेतला त्यातून दमखम दाखवावा लागेल. पुन्हा एकदा पार्थ नाईक तयार होतोय बॉलिंग मार्कवर. हुक केलेल्या चेंडूला. चेंडू झाला बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे. क्षेत्ररक्षक दूरवरून झेपावतोय. चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते. फक्त एकच धाव मिळेल, एक पेक्षा जास्त नाही. एका धाबेच्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना 17. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील पार्थ नाईक याचा. खेळतोय दर्शन 5 धावांवर. अनिकेत खेळतोय 2 धावांवर. समोर केलेला आहे जबरदस्त फटका. स्टँड अँड डिलिव्हर. आउट ऑफ द पार्क. षटकार. षटकामध्ये 5 धावा खर्च केले होते. 1 विकेट किफायती गोलंदाजी केली यज्ञेश कोहली यांनी. त्यानंतर आपण बघितलं रोहित पाटीलने धावा खर्च केले होते 4. 1 विकेट आणि पार्थ नाईकने धावा खर्च केल्या 14. 1 विकेट कंटिन्यू ठेवलेला आहे रोहित पाटीलला. ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न. खूप सुंदर चेंडू होता. इन स्विंगर बॉल. फलंदाजाला पूर्णपणे चकवा दिलेला आहे. खूप सुंदर चेंडू. फलंदाज पूर्णपणे बीट होत असताना अनिकेत. धाबा कायम आहेत. धावपलक 23. षटक क्रमांक 4 चा खेळ प्रगती पथावर. पुन्हा एकदा तयार होईल रोहित पाटील. बघूया फोर्सिंग शॉट. चेंडू मिडॉनच्या डोक्यावरून खेळलेला आहे. लॉंग ऑन लाफलातून झेल. अजून एक फलंदाज ठरतोय फेल.
अजून एक फलंदाज बाद होतोय. अनिकेत देखील अगदी स्वस्तामध्ये बाद झालेला आहे. चौथा धक्का काप्रोबा वेल या संघाला. धावा मात्र धावपलकावर कायम आहेत, स्थिर आहेत 23. पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्क वर रोहित. राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू मात्र हवेमध्ये. सॉफ्ट डिसमिसल, जोर का झटका, धीरे से लगे. अजून एक विकेट डाऊन. कमालीची गोलंदाजी करतोय रोहित पाटील. हॅट्रिक बॉल. सामना करेल चेतन. समोर खेळलाय गोलंदाजाच्या डोक्यावरून हा फटका खेळला होता, पण लॉंग ऑफला चांगले क्षेत्ररक्षण. वेळ होती फलंदाज चेतन याच्याकडे. एक धाव कंप्लीट करण्याची. ऑफ द मार्क. धावसंख्या आता पुढे जाईल 24. 5 फलंदाज बाद झालेत. धावपलकावर धावा आहे 24. रोहित काय गोलंदाजी करतोय. कमालीची गोलंदाजी, कमालीचा परफॉर्मन्स, भेदक गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय रोहित पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करेल बॅटर दर्शन पाटील. पुल केलेला आहे. फुल अँड पॉवरफुल, डिलाइटफुल, सक्सेसफुल, वंडरफुल सिक्सर. पुन्हा एकदा उंचच उंच चेंडू गेलेला आहे. लांबी गाठणार का? पण क्षेत्ररक्षक झेपावला होता झेल घेण्यासाठी. कॅच ड्रॉप. दुसरी धाव घेतली जात आहे आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. तिसरी धाव देखील पूर्ण होत असताना पाहतोय. दर्शन मात्र एकाकी किल्ला लढवतोय खेळपट्टीवर. 3 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल 33. 4 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धावपलकावर 33. पण दर्शनची प्रशंसा करावी लागेल. 2 उत्तुंग षटकार त्याने लगावलेले आहेत आणि एक चौकारा देखील समावेश आहे. 5 चेंडूंचा सामना केलेला वैयक्तिक 20 धावांवर खेळतोय. 400च्या स्ट्राईक रेटने आतापर्यंत बॅटिंग करतोय दर्शन. आपल्या संघासाठी महत्वपूर्ण योगदान देताना मूल्यवान धावा त्याने जोडलेल्या आहेत. 33 धावा 4 षटकांच्या अखेरीस. यानंतर जो सामना होईल गावदेवी RD 444 ओवली आणि त्यांच्या विरुद्ध संघ असेल जरीमरी आलिमगर ए. इनिंग ब्रेक नंतर दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये येतील. जर कॅप्टन उशिराने इथे आला तर पेनल्टीचा सामना करावा लागेल. अंतिम षटकाला आता प्रारंभ होईल. अंतिम षटकासाठी गोलंदाज दीपेश येतोय. दीपेश कोळी. खेळपट्टीवर दर्शन पाटील आणि चेतन पाटील ही जोडगोली. या षटकामध्ये जर 16 ते 17 धावा आल्या तर एक चॅलेंजेबल स्कोर असेल सिद्धिविनायक अंजूर संघापुढे. 50+ एक चांगलं लक्ष ठरू शकते मैदानाचा. आपण जर विचार केला तर जागेवरूनच हेलिकॉप्टर उडवलाय, पण क्षेत्ररक्षक सज्ज आहे झेल घेण्यासाठी. लॉंग ऑफ सीमारेश्वर. फलंदाज बाद.
दर्शन देखील बाद होतोय. झेलबाद स्वरूपामध्ये 20 धावांची तडाखेबंद खेळी त्याने सादर केली. हा 6वा झटका लागलेला आहे जय काप्रोबा वेल या संघाला. अंतिम 5व्या षटकाचा खेळ मार्गस्थ. न्यू बॅटर आता पृथ्वी येतोय खेळपट्टीवर. पुन्हा एकदा दीपेश कोळी तयार होईल षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ ब्लॉक होल मध्ये हा चेंडू टाकला होता. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. एक रिस्की सिंगल पूर्ण केली पृथ्वी याने. ऑफ द मार्क. बॅट ला स्पर्श झाला होता यस. आणि एक रिस्की सिंगल तिथे पूर्ण केली पृथ्वी याने. धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्ड वर 34. चेतनला आता तडाखेबंद फटकेबाजी करावी लागेल. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या इनिंग मधील. दीपेश कोळी आमच्यापासून दूर जाताना हुक करण्याचा प्रयत्न केला होता पण शॉर्ट फाईंडिंगला क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. पंचांचा लेग बाईचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव धावपलकावर जोडली जाईल. एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जात असताना 35 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 6 विकेट. 6 गडी बाद झाल्यात. 35 धावा धावपलकावर जोडलेल्यात. कमालीची गोलंदाजी बघायला मिळते. गोलंदाजीचा तोपखाना आहे न्यू सिद्धिविनायक अंजूर संघाकडे. पुढचा चेंडू. हो हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅट मध्ये हवं तसं संपर्क होत नाही. सरपट्टी चेंडू होता. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. कुठल्याही प्रकारची धाव नाही. चेंडू जातो निर्धाव. कमालीची गोलंदाजी करतोय स्लॉग ओव्हर मध्ये. अंतिम षटकामध्ये दीपेश कोळी. 2 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या इनिंग मधील. दीपेश आमच्यापासून दूर जातोय. ओव्हर द विकेट. उडवलाय चेंडूला. स्विंग केलेले. आउट ऑफ द पार्क. हाय ते तगडा प्रहार. दे दणका. षटकार. बरोबर धावसंख्या वाढते. धावपलकर 41. खूप चांगला फटका आपण बघितला. ताकद झोकून दिली होती फटक्यामागे. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा फाईन लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न. फलंदाज होते बाद पायची स्वरूपामध्ये. ह्याच बरोबर षटक देखील समाप्त होत आहे. 5 षटकांच्या अखेरीस धावा जोडल्या धावपलकर 41 आणि 42 धावांचे लक्ष पार करावं लागेल विजयाचं न्यू सिद्धिविनायक अंजूर या संघाला. गल्लीतले कुत्रे ओली गावदेव ओली संघ कर्णधार ताबडतोब आपण यायचं आहे कारण जरीमरी आलिमगड ए संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे. गावदेव ओली संघ कर्णधार लवकरात लवकर आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. तर 42 धावांचं लक्ष आणि लक्ष्याचा पाठलाग यशस्वीरित्या पूर्ण करणार का न्यू सिद्धिविनायक अंजुरा संघ याचं धावतं समालोचन करण्यासाठी मायक्रोफोन सज्ज होतील विशाल पाटील. थँक्यू सो मच.
चेक. राजूदादा पाटील दादांचं आगमन झालं. मी त्यांना विनंती करतो सभा पण या माणसावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. शुभ सकाळ. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो. एकविरा ग्रुप हाय दिव्य आयोजित सुमित शेठ महात्रे चषक 2026 भव्य दिव्य पर्व तुम्ही पाहतात. आज दिवस क्रमांक 2 आहे आणि पकली लढत आपल्याला जी पाहायला मिळते सिद्धिविनायक अंजूर. बघा लिमगर टीमचे कॅप्टन आलेले आहेत आणि ओवली टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती आपणही या लवकरात लवकर. आणि जर दुसऱ्या सत्रामधला पगला बॉल पडला तर आपल्याला पॅनल्टी दिली जाईल अशा सूचना आयोजकांकडून येत आहेत. चला आपण दुसऱ्या सत्राला सुरुवात करूया. आजचा अतिशय गोड दिवस आहे. आमचे मुख्य ऑपरेटर सुजलजी भोईर आज यांचा वाढदिवस आहे. त्यांनाही आपण वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा आमच्या संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं देऊया. असं चांगलं कार्य करत राहा बाळा. अगदी आयुष्यामध्ये आणखीन पुढे जाऊन आणखीन मोठा बन, आणखीन यशस्वी बन, या शुभेच्छा आम्ही तुम्हाला देतोय. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा सुजलजी भोईर. आज संध्याकाळी खर्च तो करणार. दुसऱ्या सत्राला प्रारंभ. पहिलं षटक बॉलर अनिकेत पाटील. पहिलाच बॉल हेलिकॉप्टर आणि लँडिंग होईल थेट लॉंग ऑन पार. येतोय पहिलाच बॉल वरती. हा पहिला दमदार फटका षटकार. काय जबरदस्त फटक्याने सुरुवात झालेली आहे. बॅटर प्रतीक पाटील यांचा बॅटमधला षटकार. आणि आता जागा म्हणून खेळायचं होतं. बॉल पण आता एक्स्ट्रा कव्हरला चालला. बॉल फील्ड केला जातो आणि तोपर्यंत जर आपण बघले तर वेळ होती बॅटर्सकडे. कंप्लीट केली जाईल सिंगल आणि सिंगलचा साख्याने टीम टोटल आता 7 वरती. 7 ऑन द बोर्ड. 7 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल. आता पॅन वरती लोवर फुल टॉस होता. ऑन साईडला वळवायचं होतं बट बॅट आणि बॉलचं कॉन्टॅक्टही आलं नाहीये. दिशाही खराब आहे. अतिरिक्त रन निर्माण मिळेल आणि अतिरिक्तच्या साख्याने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला. टीम टोटल आता 8 धावा धावफलकावरती. 42चा चेज आहे. 42 धावा चेज करायचा आहेत आणि सुरुवात जर आपण पाहिली तर चांगलीच राहिलेली आहे. कारण 8 धावा पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत आलेल्या आहेत. आता पायांवरती बॉल पिकअप स्ट्रोक खेळलेत. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर आता पाठलाग करतात आणि अखेरता फिल्डर पोहोचतात तोपर्यंत जर आपण पाहिलं तर कंप्लीट केल्या जातील या रन्स 2 आणि 2चा साख्याने टीम टोटल आता जाऊन पोहोचेल 10 वरती. 10 ऑन द बोर्ड. बघा 42 धावा जर तुम्हाला डिफेंड करायचं तर तुम्हाला पॉवर प्ले मध्ये 2 ते 3 विकेट काढणं, कमीत कमी रन्स देणं, या गोष्टी महत्वाच्या आहेत. बट त्या गोष्टींचा अभाव पाहायला मिळतो कारण पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 10 तर आलेले आहेत.
धनाजी पाटील मास सध्या सगळ्या डाईट वरती आहेत म्हणून जे फास्ट फूड आहेत ते अवॉइड करतात कारण स्पेशली आणि नरेश बॉल मागे चालला फाईन लेगला फिल्डर आहेत त्यांनी विचार केला की आता रेग्युलर मध्ये नव्हे तर 40+ मध्ये तरी कमबॅक झाला पाहिजे आणि त्यामुळे फिटनेस लेवल मेंटेन करायला सुरुवात त्यांनी केलेली आहे. फुल टॉस बैठक आणि फुल टॉस बॉलला पाठवलं डीप स्क्वेअर लेगला. एका टप्प्याने बॉल जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे चौकार. आणि आता बॉल हवेमध्ये आहे विकेट किपर येतात कॅच पकडली जाईल पकली सफलता मिळेल बट ओपनर बॅटर ओम कोहलीने त्याचं काम केलं कारण सुरुवात जर आपण पाहिली तर चांगली मिळालेली आहे. 14 धावांवरती हा पकला धक्का लागला टीम अंजूरला. सन्माननीय प्रकाशजी म्हात्रे साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. साहेब आपले सहर्ष हार्दिक स्वागत आहे. टीम ओवळीचे कॅप्टन सर टॉस साठी या आता विनंती असेल. पहिल्या षटकाचा खेळही समाप्त झालेला आहे. दुसरं षटक गोलंदाज दरम्यान तयार होतात पृथ्वी पाटील. चेक आणि सिंगलचा सहाय्याने स्कोर कार्ड आता पुढे चालला. टीम टोटल आता जाऊन पोहोचल 15 ऑन द बोर्ड. 15 धावा धावफलकावरती. क्रमांक 3 वरती संकेत भनेरा दरम्यान बॅटिंग करण्याकरिता आलेत. नेक्स्ट बॉल आता पृथ्वीचा अगेन्स्ट बॉल आकाशामध्ये मारायचा होता संकेतला बट पडल्यानंतर बॉल खाली लागला. डॉट बॉल दरम्यान येतो आणि निधाव चेंडूने जर आपण पाहिलं तर सध्या सगळ्यात तितकासा फरक जाणवणार नाहीये बॅटिंग टीमला कारण 42चा चेस कंप्लीट करत असताना स्टार्ट ज्या प्रकारे मिळाला पूर्णपणे बाजू मजबूत आहे अंजूरची. आता लोवर फुल टॉस ड्राईव्ह केला कवचला फुल येतात बॉल फुल केला जातोय रनआउटची शक्यता होणार नाहीये. सेफली बॅटर दरम्यान क्रीजमध्ये पोहोचलेत आणि ज्या गोष्टीचा उल्लेख मी केला की जो स्टार्ट मिळाला कारण 42 डिफेंड जर करायचा होता तर कुठेतरी स्टार्टच महत्त्वाचा होता टीम वेगळेसाठी की पॉवर प्लेमध्ये कुठेतरी रन बॉलपेक्षा कमी 2 ते 3 विकेट्स या गोष्टी हव्या होत्या बट तसं काही झालंच नाहीये. उडवला बॉल आणि पॉवर पॉवर या फटक्या मागे प्रतीक पाटीलचे बॉल झाला लॉंग ऑफचा वरनं बाउंड्री लाईनचा बाहेर षटकार. मनगटी ताकदीचा जोरावरती लॉंग ऑफला क्लिअर केलं. नेक्स्ट बॉल आता उडवलाय खरा मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग. प्रॉपर टायमिंग लॉंग ऑनला क्लिअर केलं. आणखीन एक षटकार.
काय बॅटिंग सुरू आहे, मसल पॉवर. हिंदीमध्ये बोलायचं जबडा तोड बॅटिंग. ज्या प्रकारे फटके येतात. आता लोबो फुल टॉस ड्राईव्ह केला फिल्डर दरम्यान आहेत तिथे आणि बॉल फुल केला जातो. सिंगल मिळेल. टीम टोटल सिंगलचा सहाय्याने 29 आणि खेळही समाप्त झाला 2 षटकांचा आणि 2 षटकांचा अखेरचा स्कोर कार्ड 29 वरती. चला दोन टीमचे कॅप्टन आलेले आहेत. आपण टॉस देखील करूया. टॉस दरम्यान आपण करूया. महत्वाची उपस्थिती आज ज्यांचं आपल्याला पाहायला मिळत आहे. सन्माननीय प्रकाशजी म्हात्रे समाजा शुभस. आपण टॉस करूया आणि टॉस आपण क्विक सेशन मध्येच घेणार आहोत कारण मॅच देखील सुरू आहे. आणि तिसरं षटक फार वर्षानंतर आता विराज गोलंदाजी करण्यासाठी आला. विराज लास्ट टाइम जेव्हा गोलंदाजी करण्यासाठी आला होता तेव्हा मला आठवतं की विकेट घेतल्यानंतर तो 2 किलोमीटर धावत गेला होता आणि ती व्हिडिओ फार व्हायरल झाली होती इंस्टाग्रामवरती. आणि तो बॅटर कोण होता मला अजूनही माहित नाहीये. बॅटर कोण होता? विकेट खेळण्याचा प्रयत्न. तेव्हा बॅटर कुलदीप होता का? कुलदीप होता त्यावेळेला बॅटर. आणि एका संघामध्ये दोघे खेळतात आणि विकेट घेतल्यानंतर तो सेलिब्रेशन कदाचित इम्रान ताहिरने पाहिला असता तर तोही म्हटला असता की राहू दे बाबा माझ्याने नाही होणार. ऑन साईडला फटका आणि एका चेंडूवरती 1 धाव हवी होती तेव्हा आणि तो टोटल डिफेंड केला होता विराजने. टॉस जिंकला अलिमगरने आणि निर्णय फिल्डिंगचा निर्णय. आणि सामना सुरू होण्याआधी आपली ऑफिशियल नोंदणी देखील कंप्लीट करून घ्या कारण आपल्या असोसिएशनचा जो नियम आहे सामना सुरू होण्याआधी तुम्हाला कंप्लीट करायची ऑफिशियल नोंदणी. अदरवाईज 5 रनची पॅनल्टी तुम्हाला मॅच मध्ये दिली जाईल. आता ऑन साइडला खेचलाय बॉल. बॉल दरम्यान अलॉंग द ग्राउंड चाललाय. फिल्डर्सला चान्स नाहीये. बॉल जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे येतो चौकार आणि 4 सहाय्याने टीम टोटल आता जाऊन पोहोचेल 34 धावा स्कोर कार्ड वरती. आणि आता जिंकण्याकरिता करायचा फक्त 8 धावा. आणि दरम्यान लाईन आता चांगली आहे. डॉट बॉल दरम्यान येतोय बघा. चर्चा आपण भरपूर सारा केल्या बट खरं तर वेगळी टीमला देखील ऑनेस्टली गोष्ट ठाऊक होती की कुठेतरी आपण 20 ते 25 कमी बनवला. उडवला बॉल मिस्टामिंग. फिल्डर येत आहेत लॉंग ऑलवरनं. कॅच पकडली जाईल. सफलता मिळेल. झटका हा लागला दुसरा. दर्पण दरम्यान आला आणि येत्या क्षणी त्याने फॉलोइंग स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला. येतोय डॉट आणि खेळही समाप्त झाला. 3 ओव्हरचा अखेरचा टीम टोटल आहे 34. या ओव्हरमध्ये फक्त 5 आणि 1 विकेट विलाससाठी. आणि अजून एक खेळ राखला 12 चेंडूंचा आणि जिंकण्याकरिता करायचा तर 8 धावा. 12 मध्ये 8 करायचा आहेत. आणि महत्वाची ही देखील गोष्ट राहिली की जर आपण विचार केला या दुसऱ्या सत्राचा आतापर्यंत तर कुठेतरी पॉवर प्लेस महत्वाचा होता आणि पॉवर प्ले मध्येच 29 धाबा आला. आणि त्यात नंतर कुठेतरी पुढील विचार करणे अवघड झालं टीम वेगळेला. गोलंदाज आता अल्पेश आलेत क्रमांक या 4th ओव्हरमध्ये. ग्लास बॉल्स
आणि विथ द अँगल बॉल आतल्या दिशेने आला आणि आउटसाइड आहे, सफलता मिळेल. झटका हा लागला तिसरा. च्या निर्णयाची वाट देखील तिथे प्रतीकने नाकी पागली, कारण त्याला माहिती आहे की एज लागली आहे, त्यामुळे तो थांबलाच नाकी आणि स्वतःच त्याने वॉक केलं की एज लागली आहे, त्याने ॲक्सेप्ट केलं. सफलता दरम्यान इथे मिळेल. विकेट जरूर मिळाली गोलंदाजाला, बट कौतुक आपण प्रतीकचं देखील करूया. बॅटिंगही त्याने चांगली केली आणि आऊट होण्याआधी स्पिरिट ऑफ द गेम देखील त्याने जपलं. स्पोर्ट्समॅनशिप जी असते स्वतः मान्य केलं की एज लागली आहे. आता बॅटर दाखल झाला रोहित पाटील. आता सुबिछीड खेळण्याचा प्रयत्न. आता चेंडू लागले 10 आणि 10 मध्ये करायचा 8 धावा. पाहता पाहता हा सामना आता अगदी पुढे चाललाय आणि अशा स्थितीमध्ये येत चाललाय की आता येत्या 4 बॉलवरती जर सपोज एकही बाउंड्री नाही आली, एखादी विकेट जर इथे अल्पेश काढू शकले तर ही फाईट अंतिम ओव्हरपर्यंत देखील रंगू शकते. आता हॅमर केलंय, फिल्डर नाहीये तिथे, गॅप मध्ये बॉल चाललाय लॉंग ऑफला, जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे, चौकार. आगमन झालं, मी त्यांनाही विनंती करतो साहेब आपणही यायचं. आपलं ही सहर्ष हार्दिक स्वागत आणि या फटक्यासोबत सामना समाप्त. बाजी मारली आहे टीम न्यू सिद्धिविनायक अंजूर टीमने. वेल प्ले टीम अंजूर, कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक टीम वेगळे. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया. 2 ओव्हरचा स्पेल रोहितचा लागला, ज्यामध्ये त्याने 14 कन्सीड केल्या, 3 विकेट काढले आणि त्यातल्या त्यात बॅटिंग करत असताना इंडिव्हिज्युअली 8 धावा देखील त्याने बनवला. तोच रोहित